हातवळण येथील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यानं नदीचे मूळ पात्रच अनेक ठिकाणी झाकलं गेलंय। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाह वेगानं वाढतोय। अशा परिस्थितीत जलपर्णीचा मोठा साठा पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करून पाणी साचणे, प्रवाहाची दिशा बदलणे आणि नदीकाठच्या भागात पाणी शिरण्याचा धोका वाढवू शकतो। त्यामुळे परिसरातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं जलपर्णी हटवण्याची मागणी केली आहे। काही ग्रामस्थांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी हटवण्याचं काम सुरू केलंय। मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास अधिक व्यापक उपाययोजनांची गरज भासणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। संततधार होत असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणी प्रवाहामध्ये वाढ होत असताना दिसत आहे। तर आपण या ठिकाणी आज दौंड तालुक्यातील हातवळण येथील कोल्हापुरी पद्धतीचा जो बंधारा आहे की जो दौंड तालुका आणि शिरूर तालुक्याला जोडत असून या ठिकाणी या बंधाऱ्यावरती जी काही जलपर्णी साचली होती तर ती जलपर्णी बंधाऱ्याच्या, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की बंधाऱ्याच्या जो काय बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या कडेला या ठिकाणी संपूर्ण जलपर्णीचा थर जो आहे तो निर्माण झालेला आहे। तर या जलपर्णीमुळे काय होतंय की जे पाण्याचा प्रवाह आहे वरून येणारा तो या ठिकाणी कमी होत असून या ठिकाणी बंधाऱ्याला धोका निर्माण होत आहे। तर या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, तर ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात की नक्की परिस्थिती काय आहे। अचानक पावसामुळे आल्यामुळे ही जलपर्णी अडकल्यामुळे लोकांच्या मोटरी भिजल्यात, आता काढण्याचं चालू आहे। अजूनही काय प्रशासनाने या गोष्टीकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे की प्रशासनाने ज्या वेळेस जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती आणि या संपूर्ण नदीवरती जी जलपर्णी साचलेली आहे त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होऊन जो प्रवाह जो जास्त असतो तो खंडित होतो आणि त्याच्यामुळे पाण्याची जी उंची असते ती थोडीशी वाढते। त्याच्यामुळे शेतात पाणी जाणे किंवा विद्युत पंप बुडणे हे प्रकार घडले जातात। तर आता ग्रामस्थांनी या ठिकाणी जेसीबी बोलवलेलं आहे आणि हे जलपर्णी हटवण्याचं काम सुरू आहे। तरी प्रशासनाने वेळेस जर दखल घेतली तर यातून नक्कीच चांगल्या प्रकारे या गोष्टी सॉल्व्ह होण्याचा विषय होईल। तर स्थानिक प्रशासनाला काही कळवलेलं आहे की स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांच्याकडनं काय असं सांगितलेलं आहे प्रशासनाला? खबर गावकऱ्यांनी, गावच्या सरपंचांनी वगैरे इन्फॉर्म केलं होतं, परंतु अजून प्रशासनाचं कोणी आलेलं नाही। आणि मुळातच हा बंधारा खूप मोठा आहे, म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हा बंधारा आहे। 178 मोऱ्यांचा हा बंधारा आहे आणि जास्त लांबी असल्यामुळं साहजिकच पिलरला, फाउंडेशनला या प्रवाहामुळे धोका निर्माण होतो। तर अशा गोष्टी प्रशासनाने वेळेच लक्ष दिलं पाहिजे। नुसता वाहतूक बंद करून हे प्रश्न सुटत नाही, तर यात बेसिक थिंग्स याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। तर निश्चितच की जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला होता, तर प्रशासनानं ही पाऊस येण्यापूर्वी किंवा जो काही धोका निर्माण होणार आहे त्यापूर्वीच उचित अशा उपाययोजना या ठिकाणी करणं गरजेचं होतं असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं या ठिकाणी येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर। अचानक पूर आल्यामुळे जी नागदरी साचली होती ती नागदरीने आमचा केटीवर बंधारा आहे हा फुल जाम झालाय, त्यामुळे या बंधाऱ्याला धोका झालाय आणि त्यातनं ते आता आम्ही जेसीबी लावून ते काढण्याचं काम करीत आहे। त्यामुळे आता बंधारा मोकळा झाला म्हणजे आम्हाला होईल, नाही तर बंधाऱ्याला लय बंधाऱ्याची मोठी हानी होऊन जाईल। अजून काय सांगा? 2 दिवस संततधार पावसाची चालू असल्यामुळे जो वरून जे पाण्याचा प्रवाह वाढला, त्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाने जी नदीमध्ये जलपर्णी आहे ती जलपर्णी सर्व बंधाऱ्याला येऊन अडकलेली आहे। तर ही जलपर्णी काढण्याचं काम आमच्या ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे। तसेच ह्या गावात पाणी करण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील सर्वजण इथे उपस्थित आहेत। तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेले आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी जलपर्णीचं काढण्याचं काम जेसीबी मशीनच्या सहाय्याने चालू आहे। तर या ठिकाणी जलपर्णी हटवल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह ते अचानक 2 दिवस पुण्यामध्ये पाऊस झाल्यामुळं अचानक हे पाणी वाढलेलं आहे। त्यामुळे ही पहिली जी जलपर्णी तयार झाली होती ती तयार झालेली जलपर्णी अचानक वाढलेल्या पाण्यामुळं पूर्ण हे बंधाऱ्याला आडवी झालेली आहे।
परंतु मी विशेषतः स्थानिक ग्रामस्थ सरपंच यांचा मी विशेषतः आभार मानेन. त्याचप्रमाणे पलीकडचे सादरगावचे ग्रामस्थ असतील किंवा हातोंचे ग्रामस्थ असतील, त्यांनी सर्वांनी मिळून विशेष सहकार्य करून JCB लावून ही जलपर्णी काढण्याचं काम आता सध्या चालू आहे. जर ही जलपर्णी जर वेळ काढली नाही तर भविष्यामध्ये या बंधाऱ्याला धोका होऊ शकतो. याची शासनाने नोंद घेण्याची गरज आहे अशी मी या ठिकाणी नमूद करतो.